सन्निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन सन्निरंकारी मिशनचाच एक अंग आहे आणि त्यामध्ये सत्संगमध्ये येणारे सर्व अनुयायी, सर्व गुरुभक्त जे आहेत ते एकत्रित रूपामध्ये येऊन हे जे जलाशय आहेत, पिरवाडी बीच आहे, त्याची सफाई करतात। तशी तर विनंती आहे की हा परिसर जो आहे हा आपला परिसर आहे, या प्रभू परमात्म्याची देण आहे, या ईश्वराने आपल्याला हे सर्व दिलेलं आहे, तर याची सफाई ठेवणं ही सुद्धा आपलं कर्तव्य आहे, आपली जिम्मेदारी आहे। तर दास्त नम्र निवेदन करेल, असे सर्व पर्यटक जे येत आहेत त्यांनी जरूर निसर्गाचा एक आनंद घ्यावा, पण सोबतच ही सुद्धा काळजी घ्यावी की कुठे घाण होऊ नये। मला असं वाटतं की विद्यमान सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या कृपा आशीर्वादाने ही जी मोहीम आहे ही बिलकुल त्यालाच अनुसरून स्वच्छ जल स्वच्छ मन, जिथे आपण मनाला सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे आणि हे जे जल आहेत याला सुद्धा स्वच्छ। युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं की प्रदूषण अंदर हो या बाहर दोनों ही हानिकारक है, आणि म्हणून तोच प्रयोजन घेऊन या ठिकाणी सफाईसाठी हे सर्व अनुयायी पोचलेले आहेत। माझी नम्र विनंती आहे, आपण पाहतो की या पूर्ण सेक्टरमध्ये हा जो उरणचा पूर्ण परिसर आहे, अनेक ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून, मिशनच्या माध्यमातून सत्संग होतात आणि तिथूनच ही सर्व प्रेरणा भेटत असते। आणि हे जे सर्व संत महात्मा आहेत ज्या मिशनशी जुडलेले आहेत, हे याच ठिकाणी राहत आहेत, याच ठिकाणी कामकार्य करत आहेत आणि त्यातून प्रेरणा घेऊन या सफाईसाठी सुद्धा आपलं योगदान देत आहेत। तर माझं नम्र निवेदन असेल, हा आवाज जिथे कुठे पोचत असेल त्यांनीसुद्धा यामध्ये सामील व्हा। दरवर्षी असे अनेको कार्यक्रम, आज तर इथे सफाई स्वच्छ जल स्वच्छ मन राबवण्यात येत आहे, सोबतच बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं, रक्तदान शिबिर केलं जातं, हेल्थ चेकअप, डोळ्यांची तपासणी केली जाते, असे अनेको कार्यक्रम या मिशनच्या माध्यमातून राबवण्यात येतात। आपण या ठिकाणी पाहतात सुमारे 550 ते 600 जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आहे। हा पुरा उरणचा परिसर जिथे जिथे सत्संग होत आहे त्या सर्वांकडून इथे पोचलेले आहेत सफाईसाठी। आणि आपण एकदम योग्य म्हणालात की लहानांपासून थोरांपर्यंत, कारण की या मिशनची शिकलाई आहे की लहानांपासूनच ती एक आवाज दिला जातं, ती एक ज्योत जी प्रज्वलित केलेली आहे माझ्या सद्गुरूंनी, तो आवाज हाच आहे की जनमानसाची सेवा व्हावी, प्रत्येकामध्ये या देवाचं रूप पाहावं, प्रत्येकाला देवास्वरूप पाहावं, आणि त्या शिकलाईमुळे हा प्रत्येक जण जो इथे पोचलेला आहे तो प्रत्येकाचा आदर सत्कार करत आहे, प्रत्येकाचे चरण पकडत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ही सफाई राबवण्यात येते।